नमस्कार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या खात्यात 20 मार्च पूर्वी 20 कोटी रुपये जमा होणार असल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप यांनी नुकतेच पंधरे येथील गोंगडी बैठकीदरम्यान या संदर्भात घोषणा केली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने मागील काळात एफआरपीचा पहिला हप्ता 2800 रुपये असा देऊ केला होता. मात्र सभासदांच्या मागणीपुढे नमते घेत कारखान्याचे चेअरमन जगताप यांनी 323 रुपये असा दुसरा हप्ता देण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे सभासदांना आतापर्यंत 3132 रुपये एवढी एफआरपीची रक्कम मिळताना दिसते. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पणदर येथे आयोजित गोंगडी बैठकीदरम्यान ही घोषणा केल्याचं वृत्त असून सभासद बांधवांमधून या निर्णयाचं कौतुक होताना दिसतंय. दरम्यान ही घोषणा करतेवेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब भाऊ तावरे, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, अभ्यासू संचालक योगेश भैया जगताप, नितीन सेठ सातव, मदन नाना देवकाते, विश्वास नाना देवकाते, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप, संजय कोकरे, अभय जगताप, संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान एका बाजूला कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऐनवेळी एफआरपीचा दुसरा हप्ता प्रथमच दिला जात असल्याचं बोलल्या जात आहे.